नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पटेल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। जसे की तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहित झालेलं आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी रीनीटची एक्झाम दिली त्याच्यामध्ये फिजिक्स मध्ये साधारणतः 2 क्वेश्चन्स या ठिकाणी चुकीचे आलेले होते। त्यातील एक क्वेश्चन पूर्णपणे चुकलेला आहे आणि एका क्वेश्चन मध्ये दोन्ही पर्याय जो आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मधला जो काही क्वेश्चन होता त्याच्यामध्ये दोन पर्याय या ठिकाणी बरोबर आलेले आहेत, म्हणजे 4 पर्यायापैकी 2 पर्याय या ठिकाणी बरोबर आलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क्स या ठिकाणी बोनस मार्क्समुळे वाढताना दिसत आहेत आणि या बोनस मार्क्समुळे विद्यार्थ्यांच्या गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेसच्या कट ऑफ मध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही 42 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस आहेत त्याच्या कट ऑफ मध्ये साधारणतः या बोनस मार्क्समुळे कसा परिणाम होऊ शकेल या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ते सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल। सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स एनटीएच्या नियमाप्रमाणे कशा पद्धतीने मिळणार आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही 42 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहेत त्या 42 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा 2025च्या मार्कानुसारचा कट ऑफ आणि 2026च्या रीनीट 2026च्या पेपरनुसारचा कट ऑफ आणि बोनस मार्क्स नुसारचा कट ऑफ सर्व कट ऑफ या ठिकाणी आपण सांगणार आहोत। त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ आता स्किप करायचा नाहीये, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहायचा आहे। सुरुवातीला जो काही एनटीएच्या नियमानुसार जो काही आपला पेपर झालेला होता रीनीट 2026चा, या पेपर मध्ये जे काही 2 क्वेश्चन्स या ठिकाणी चुकीचे आलेले होते आणि या दोन म्हणजे एक क्वेश्चन चुकीचा आला होता आणि एका क्वेश्चन मध्ये साधारणतः 2 पर्याय वेगवेगळे म्हणजे बरोबर होते। त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना आता सर्वच विद्यार्थ्यांना 4 बोनस गुण या ठिकाणी मिळताना दिसत आहेत। लक्षात घ्या, हे 4 बोनस गुण कुठल्या कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे लक्षात घ्या। जो काही आपला एक प्रश्न पूर्णपणे रद्द करण्यात आला फिजिक्स मधला, लक्षात घ्या त्याच्यामध्ये तो ड्रॉप्ड क्वेश्चन होता आणि जो काही आपला व्हर्नियर कॅलिपर्सचा जो काही नियम आहे त्या नियमानुसार ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन सोडवला त्यांनाही 4 मार्क मिळणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन सोडवला नाही त्यांना देखील या ठिकाणी 4 मार्क्स मिळताना दिसत आहेत आपल्याला। परंतु सेकंड जो क्वेश्चन होता त्या सेकंड क्वेश्चन मध्ये जो आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हवरचा जो काही क्वेश्चन होता याच्यामध्ये दोन जे काही आपले पर्याय आहेत ते 2 पर्याय या ठिकाणी बरोबर असताना दिसले। 4 पर्यायापैकी ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी समजा त्या 2 पर्यायापैकी एक पर्याय या ठिकाणी निवडला असेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्याचे मार्क्स मिळणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन निवडला नसेल किंवा क्वेश्चन सोडवला नसेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क्स मिळणार नाहीयेत। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता सध्या सेपर साइड जर आपण विचार केला तर 4 मार्क्स सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पडताना दिसत आहेत। ज्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केला 2 पर्यायापैकी जो पर्याय त्यांचा बरोबर आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी काही मिळणार आहेत, दुसऱ्या क्वेश्चनचे मार्क्स मिळणार आहेत। परंतु बोनस या ठिकाणी गॅरंटीड 4 मार्क्स मिळणार आहेत। जर बोनस मार्क्स मिळाले तर महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांना जेवढे काही 42 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत ज्यामध्ये साधारणतः कशा पद्धतीने ऍडमिशन मिळू शकेल ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण या ठिकाणी कॅटेगरी 2026च्या आन्सर की नुसार जे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स येत होते त्याच्यामध्ये जे काही बोनस मार्क्स आपण ऍड केले आणि ऍड केलेल्या बोनस मार्क्स नंतर जे काही एमबीबीएस गव्हर्नमेंटचा जो काही आपला कट ऑफ प्रिडिक्टेड कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी दिलेला आहे। त्यानुसार आपण ओपन कॅटेगरीसाठी लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीसाठी ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आता साधारणतः ओपन कॅटेगरीसाठी 513च्या आसपास सुरुवातीला आले, 513 मध्ये 4 मार्क्स प्लस झाले, 4 मार्क्स प्लस झाल्यानंतर 517 ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडत असतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत। सेकंड कॅटेगरी आपली एससी मध्ये 431 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पहिले होते प्लस 4 झाल्यानंतर 435 मार्क ज्या विद्यार्थ्यांना पडत असतील अशा विद्यार्थ्यांना एससी कॅटेगरीच्या महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळण्याचे चान्सेस आहेत। एसटी साठी 350 ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स होते त्यामध्ये प्लस 4 झाले, 350 आणि प्लस 4 साधारणतः 354 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पडत असतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस ला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे। विजेसाठी ज्या विद्यार्थ्यांना 490 होते त्याच्यामध्ये प्लस झाले, 494 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पडत असतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस ला ऍडमिशन मिळू शकतं।
एनटीबी साठी ज्या विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे 465 प्लस 4 469 मार्क्स पडत असतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस ला ऍडमिशन या ठिकाणी मिळणार आहे. एनटीसी साठी ज्या विद्यार्थ्यांचे 500 सुरुवातीला 4 प्लस केल्यानंतर 504 मार्क्स पडत असतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस ला ऍडमिशन मिळू शकतं. एनटीटी साठी ज्या विद्यार्थ्यांना 512 सुरुवातीला होते प्लस 4 516 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पडत असतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस ला मिळू शकतं. ज्या विद्यार्थ्यांचे 513 सुरुवातीला होते प्लस 4 झाल्यानंतर 517 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पडणार आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस ला ऍडमिशन मिळू शकतं. एससीबीसी साठी ज्या विद्यार्थ्यांचे 506 सुरुवातीला प्लस 4 510 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पडत असतील अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएस ऍडमिशन मिळू शकतं. ईडब्ल्यूएस साठी 498 ज्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला प्लस 4 केल्यानंतर 502 मार्क्स या विद्यार्थ्यांना पडत असतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस ला ऍडमिशन या ठिकाणी मिळणार आहे. लक्षात घ्या बाळांनो, जे तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे गव्हर्नमेंटला असू द्या, प्रायव्हेटला असू द्या, सेमी गव्हर्नमेंटला असू द्या किंवा डीमला असू द्या, ते तुमच्या ऑल इंडिया रँक, अजून एकदा रिपीट करतो, जे तुमच्या ऑल इंडिया रँक, तुमचा एसएमएल रँक स्टेट मेरिट लिस्ट रँक आणि तुमचा कॅटेगरीचा रँक या रँक नुसार तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जोपर्यंत या 3 रँक येणार नाही, जोपर्यंत आपला एनटीएचा निकाल डिक्लेअर होणार नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कसल्याही भूलथापांना किंवा टेन्शन मध्ये येण्याचं कारण नाहीये. लक्षात घ्या, हा आपला प्रिडिक्टेड कट ऑफ असतो. या प्रिडिक्टेड कट ऑफ मध्ये साधारणतः 5 ते 10 मार्क्स वाढू शकतात किंवा 5 ते 10 मार्क्स कमी होऊ शकतात. त्यामुळे आणि हा जो आपण कट ऑफ अनालिसिस करतो त्याच्यामध्ये आपण 2025 चा 2024 चा पेपर लेवल कशी आहे, बोनस मार्क्स कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, विद्यार्थ्यांची संख्या किती होती, नीटची परीक्षा देणाऱ्या किती विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी घटलेली आहे, या सर्व गोष्टीचा आपण अनालिसिस करून हा कट ऑफ आपण काढतो. त्यामुळे थोडाफार कट ऑफ वाढू शकतो किंवा थोडाफार कट ऑफ कमी होऊ शकतो, परंतु या रेंजमध्ये ज्यांना मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांना गॅरंटेड एमबीबीएस ला ऍडमिशन मिळणार आहे. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग व्हायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये जॉईन करू शकता आणि नंतर तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी होऊन तुमचं ड्रीम एमबीबीएस कॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करणार आहोत. मी प्राध्यापक अभिषेक पाटील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असं मी कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.